नागपूरला राहणारे डॉक्टर अनिल मागच्या शनिवारी काम संपवून त्यांच्या घरी आले। रात्री घराचा दरवाजा उघडून आत गेले आणि अगदी काही क्षणात मोठमोठ्याने रडत घराबाहेर आले। त्यांचं ते रडणं ऐकून अर्थातच धडकी भरलेल्या शेजाऱ्यांनी त्यांना शांत केलं आणि नेमकं काय झालंय याची विचारणा केली। तेव्हा मी माझ्या पत्नीला मृतावस्थेत पाहिलंय, एका अज्ञाताने तिची हत्या केली असावी असं सांगत डॉक्टर अनिल हे आणखीन मोठमोठ्याने रडायला लागले। अगदी काहीच वेळात पोलीस आले, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी तिथे आले, नमुने गोळा झाले, फोटो क्लिक झाले, पुरावे गोळा करत चौकशीला सुद्धा सुरुवात झाली आणि चौकशीमध्ये जे काही घडलं ते पाहून चक्क पोलीस सुद्धा थक्क झाले। नागपूर मधल्या धडकी भरवणाऱ्या या हत्याकांडाची खरी कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर अर्चना अनिल राहुले यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी नागपूरमध्ये शनिवारी आढळून आला। सगळ्यात आधी त्यांचे पती डॉक्टर अनिल यांनीच हा मृतदेह पाहिला आणि आपल्या पत्नीची कुण्या अज्ञाताकडून हत्या झालीये असं सांगत त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर कांगावा करायला सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नमुने गोळा करायला, पुरावे शोधायला सुरुवात केली। चौकशीला सुरुवात होताच डॉक्टर अनिल यांनी दिलेली उत्तरं ही काहीशी संशयास्पद भासली आणि त्यामुळेच पोलिसांच्या संशयाची सुई ही डॉक्टर अनिल यांच्यापर्यंत येऊन थांबली। यानंतर झालेल्या चौकशीमध्ये डॉक्टर अनिल यांनीच आपल्या भावासह म्हणजे राजू बरोबर मिळून आपली पत्नी डॉक्टर अर्चना हिची हत्या केल्याचा उलगडा पोलिसांसमोर झाला। मात्र हा उलगडा झाला कसा, डॉक्टर अनिल यांनी हत्या केली का, याविषयी सुद्धा माहिती पोलीस तपासात आता समोर आलेली आहे। डॉक्टर अनिल यांना आपल्या पत्नीवरती चारित्र्यावरून संशय होता। पत्नीचे अनैतिक संबंध चालू आहेत आणि याबाबत जर बाहेर कळलं तर आपल्या कुटुंबाची बदनामी होईल अशी भीती त्यांना होती आणि हीच भीती त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडे बोलून सुद्धा दाखवली होती। याच भीतीतून या दोन्ही भावांनी आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला। डॉक्टर अनिल हे खरं तर छत्तीसगड मधील रायपूर येथे एका वैद्यकीय रुग्णालयात कार्यरत आहेत। इथे काम करत असतानाच ते दर शनिवारी रविवारी रायपूरहून नागपूरला यायचे। मागील 5-6 महिन्यांपासून ते जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण व्हायचं असं सुद्धा पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले। भांडणाचं कारण एकच होतं की डॉक्टर अनिल यांना डॉक्टर अर्चना यांच्या चारित्र्यावर संशय होता। आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध चालू आहेत असा आरोप ते वारंवार करत होते आणि त्यामुळेच मागील 5-6 महिन्यांपासून या जोडप्यामध्ये प्रचंड भांडणं होत होती। याच भांडणाला कंटाळून आणि कुटुंबाची बदनामी होईल अशा भीतीने डॉक्टर अनिल यांनी आपला मोठा भाऊ राजू याच्यासह मिळून डॉक्टर अर्चना यांच्या हत्येचा कट रचला। बुधवारी 9 एप्रिलला नेहमीपेक्षा आधी म्हणजेच एरवी शनिवारी नागपूरला येणारे डॉक्टर अनिल बुधवारी 9 एप्रिलला नागपुरात दाखल झाले। इथे आल्यावर त्यांनी आपल्या मोठ्या भावासह आपलं घर गाठलं। इथे गेल्यावर या दोघांनी सुद्धा अर्चना यांचे हातपाय बांधले, त्यांचं तोंड दाबलं आणि त्यानंतर मोठा भाऊ राजू याने डॉक्टर अर्चना यांच्या डोक्यामध्ये रॉड मारत त्यांच्यावरती हल्ला केला। डॉक्टर अर्चना यांचा मृत्यू झाला याची खात्री करून घेतल्यावरती हे दोघं भाऊ तिथून निघून गेले। कुणालाही काही कळणार नाही अशी सगळी सोय त्यांनी तिथे केली। पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर डॉक्टर अनिल हे आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणजे छत्तीसगडला रवाना झाले, तर राजू म्हणजेच डॉक्टर अनिल यांचा मोठा भाऊ हा आपल्या गावी निघून गेला। हे सगळं घडल्यावरती ठरवल्याप्रमाणे शनिवारी डॉक्टर अनिल हे आपल्या घरी आले। त्यांनी घराचं दार उघडलं, आत गेले आणि काही क्षणात बाहेर रडत येत आपल्या पत्नीची कुणा अज्ञाताकडून हत्या झालीये असा कांगावा केला। दरम्यान या संपूर्ण घटनेचा उलगडा आता पोलिसांच्या समोर झालाय। डॉक्टर अनिल आणि त्यांचे भाऊ राजू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र या हत्याकांडात आणखीनही कोणीतरी समाविष्ट आहे असाही पोलिसांना संशय आहे। त्याच अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। याविषयी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया। सोनारे राहुले उनका शादी के बाद नाम, तो ये जो डॉक्टर फीमेल डॉक्टर है, जीएमसी में काम करते थे एज असिस्टेंट प्रोफेसर इन फिजियोथेरेपी। वर्किंग वुमेन थे, आई थिंक ऑलमोस्ट 24 साल से वो जीएमसी में काम करते थे। हार्ड वर्किंग डॉक्टर थे। उनका डेड बॉडी हमको उन्हीं के रेसिडेंस में बेडरूम में मिला था, तो पुलिस स्टेशन को कॉल आया था वो नेबरहुड से, तो हम लोग वहाँ रेस्पॉन्ड किए। वहाँ पे उनका शॉक्ड हस्बैंड हमको दिखे थे। थ्रू इंटरोगेशन विद इन 6-7 आवर्स आफ्टर रिपोर्टिंग आरोपी हस्बैंड ही है ऐसा निष्पन्न झाला थ्रू टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो उसका खुद का
बयान हुआ था। एंड उसमें एक और उसका सह आरोपी मिला, वो हस्बैंड का सका भाव, एल्डर ब्रदर, दोनों ने मिलके ये हत्याकांड किया, ऐसा हमारे सामने आया। एंड दोनों को अरेस्ट भी किया। सो हमारे इन्वेस्टिगेशन अभी जारी है, बट अभी तक जो एविडेंस है उससे समझ में आ रहा है कि ये प्लान्ड मर्डर था। और इस मर्डर का मोटिव दोनों भाई ने मिलके, जो वेल एजुकेटेड है दोनों भाई, और सेकंड भाई का जो वाइफ है वो भी वेल एजुकेटेड डॉक्टर अर्चना है, तो डॉक्टर अनिल राहुले ने डॉक्टर अर्चना राहुले को अपने ही ब्रदर राजू राहुले के हेल्प से इसलिए मर्डर किया। मोटिव ये है कि उनका संशय, सस्पिशन का कीड़ा जो है उनके मन में, उसके वजह से। डॉक्टर अनिल राहुले दूसरे राज्य में कई सालों से अलग अलग जॉब शिफ्ट करते हुए, वो डॉक्टर है, एनाटॉमी प्रोफेसर है, अलग अलग राज्य में उन्होंने काम किया। लॉन्ग डिस्टेंस मैरिज था उनका, तो फिर भी वो अपने वाइफ जो इधर नागपुर सिटी में जीएमसी में काम करते थे उन पे शक करते थे कंटिन्यूसली। सबसे सैड बात इसमें यह है कि उनके वाइफ भी उसके हस्बैंड के माइंडसेट के अनुसार, जो एक बहुत ही बैकवर्ड माइंडसेट है, उसके अनुसार वो अपने लाइफ को एडजस्ट करती थी। कि उनके व्हाट्सएप चैट्स में भी ऐसा दिखता है, उनके डॉक्टर अर्चना के फैमिली से भी बात किया तो ऐसा समझ में आता है कि उनके हस्बैंड के काफ़ी सारे ऐसे रूल्स है कि बाहर के कोई व्यक्ति उनके घर में एंटर नहीं कर सकते हैं। ना ही डॉक्टर अर्चना के फैमिली मेम्बर्स उनके घर पे आते थे फ्रीक्वेंटली। इसीलिए हमको 6-7 आवर्स लगा कि उनका करीब कौन है, कौन जानते हैं कि किसने उनका सर पे वार किया, कौन ऐसा थर्ड पर्सन हो सकता है। फैमिली मेम्बर्स बता नहीं पा रहे थे। तो सस्पिशन हमारा डॉक्टर अनिल राहुले के तरफ ही था। नागपूर हत्याकांडात आता पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही लोकसत्ता.com या साईटच्या आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। मात्र ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।